हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासाठी कसं मॅनेजमेंट करत असते ते तुमच्या फायदेशीर छोट्या छोट्या आहेत पण खूप फायदेशीर, आणि मॅनेजमेंट मी कसं करीत असते ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम इथे मी आता माझ्या इथे मुलांना थोडंसं उत्तापा वगैरे नाश्त्याला बनवून दिलेलं आहे, आणि मस्तपैकी चिकन सुक्का काळ्या मसाल्याचं आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीर बनवलेलं आहे ग्रेव्हीवालं. तसेच चिकनचा रस्सा बनवून मी आलेली आहे आता संध्याकाळच्या पहिल्या कामावरती. तर इकडे मला आता बनवायची होती मिक्स व्हेज बनवायची होती, आणि चपाती बनवायची होती, तसेच ठेचा बनवायचा होता थोडासा. मग सर्व भाज्या वगैरे काढून घेतलेल्यावरती आणि अगोदर पीठ मळून घेतलेलं आहे मी. एकीकडे पीठ भिजेपर्यंत लगेच मी कढई गरम करायला ठेवलेली. तसेच कांदा परतेपर्यंत सर्व भाज्या हळूहळू कट करून त्याच्यामध्ये मी ॲड करून परतेपर्यंत भाजी सर्व कट करून वाफवायला ठेवून लगेच दुसऱ्या गॅसवरती चपाती बनवून घेतलेली आहे. आणि चपाती झाली की लगेच त्याच तव्यावरती मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले, कारण मला शेंगदाण्याचं कूट पण बनवून ठेवायचं होतं. आणि ठेच्याची मिरची वगैरे भाजून घेऊन अशा प्रकारे मिक्स व्हेज आणि चपाती ठेचा बनवलेलं आहे. तर आता ते काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर इथे आता हे माझं बॅचलरचं काम असतं. तर इकडे आज पनीरची भाजी तेच बनवणार होते मी. सर्व कटिंग वगैरे करून ठेवलेली त्यांच्यासाठी. तसेच फुलका रोटी त्यांची, आणि एक काकडी कट करून ठेवायची होती सॅलेडसाठी. तसेच भात बनवलेला आहे. तर माझ्या घरचंही आणि कामावरचंही रोजचं जेवणाचं सकाळी काय बनवायचं तर ते रात्रीच ठरवून ठेवलेलं असतं मी, आणि रात्रीच्या जेवणाचं लगेच मी दुपारी ठरवून ठेवलेलं असतं. तसेच कामावरही आहे माझं, आणि काही त्यांच्या मनावरती आणि काही माझ्या मनावरती, म्हणजे दोघांच्या विचाराने मी जेवणाचं सर्व बनवत असते. आणि तयारी वगैरे मी सर्व सकाळच्या 2 काम माझी सकाळची जी खूप लवकर असतात 6 आणि 6:30ची, तर त्या कामाची भाजी वगैरे मी रात्रीच कट करून ठेवत असते, कारण सकाळी मला थोडंसं हेल्प होते तेवढीच. आणि भाज्या वगैरे ना मी खूप बारीक कट करून ठेवत असते, कारण पटकन शिजतात आणि लवकरात लवकर तयार करायला आपल्याला मदत होते. तर आता ते काम संपवून मी आलेली होती पुढच्या कामावरती. तर इथे मी सर्वप्रथम पीठ मळून एक साईडला ठेवलेलं आहे भिजण्यासाठी, आणि लगेच कढई गरम करायला ठेवून एकीकडे कांदा कट करून परतवण्यासाठी ठेवलेला आहे, कारण मला इथे बनवायची होती कांदा टोमॅटोची चटणी आणि चपाती बनवायची होती. मग लगेच एकीकडे चटणी वाफवायला ठेवून दुसरीकडे चपाती बनवून घेतलेली आहे. तर आता ते काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या भाकरीच्या कामावरती. तर इथे मस्तपैकी मी भाकरी बनवून घेतलेल्या, आणि आता आलेली आहे मी शेवटच्या कामावरती. तेही माझं फक्त चपाती भाकरीचंच काम असतं. मग मस्तपैकी इथे मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो नक्की करा. चला तर मग आता मी सर्व कामं संपवून निघालेली आहे घरी, आणि मस्तपैकी आता घेतलेलं आहे जेवायला वाढून. तर अजून काही गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी नक्की शेअर करेन. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.